यानंतर पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीमधनं सुरुवात होतीये। जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, मात्र 13 तारखेनंतर आपण आपली भूमिका आणखी स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं। दरम्यान हिंगोलीमध्ये जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सकाळी 11:30च्या दरम्यान जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात केली जाईल। दरम्यान ज्या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणाहून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव दिपके। नक्कीच आजपासून मनोज जरांगे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। तर या दौऱ्याची सुरुवात हिंगोलीमध्ये होणार आहे। शांतता जनजागृती रॅली जे ते हिंगोलीमध्ये काढली जाणार आहे। या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मागील 15 दिवसापासून जिल्ह्यातील मराठा समाजातील नेते पुढारी जे ते सर्व तयारी करत होते आणि या तयारीला आता अंतिम रूप आल्याचं पाहायला मिळते। साधारणतः दुपारी 12 वाजता मनोज जरांगे यांची ही रॅली निघणार आहे। जरांगे यांचं स्वागत बळसोड या ठिकाणी जे ते भव्य स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे हिंगोली शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ही या रॅलीचा मार्ग जो आहे तो हिंगोली शहरामधून असणार आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही रॅली पोस्ट ऑफिस रोड, पुढे आखरे मेडिकल, त्यानंतर खुराना पेट्रोल पंप आणि महात्मा गांधींचा पुतळा आणि तिथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली इंदिरा गांधींच्या चौकामध्ये जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगे जे ते समारोपीय भाषण करणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या रॅलीच्या पार्श्वभूमीवर 1200 स्वयंसेवक जे ते सेवा देणार आहेत, त्यामध्ये 200 महिलांचा सहभाग आहे। या रॅलीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर 16 आरोग्य पथकांची नियुक्ती या रॅलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे। अगदी थोड्या वेळानंतर मनोज जरांगे जे ते या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि आता शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात हळूहळू गर्दी व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। साधारणतः दुपारी ही रॅली या ठिकाणहून निघणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।